सुरुवातीच्या काळात बाबा सतत ह्या लिंबाखाली बसून असत. बाबांच्या शिरावर छत्रासारखी सावली धरून आणि बाबांच्या आध्यात्मिक प्रभावाने या झाडांच्या पानांनी सुद्धा आपला कडवटपणा त्यागला आहे आणि मधुरता आत्मसात केली आहे. 3 वर्षे शिर्डीत राहून बाबा अचानक अंतर्धान पावले आणि काही वर्ष अज्ञातवासात राहून धूपखेड्याचा पाटील चांदभाई याच्यासोबत पुनश्च आपल्या कर्मभूमीत म्हणजेच शिर्डीत परतले. श्री साईंचे पुनरागमन ह्याच खंडोबा मंदिराशी जोडले गेले आहे. हे शिर्डी गावचे कुलदैवत बाबांचे परमभक्त म्हाळसापती हे या मंदिराचे पुजारी. खंडोबा हे शंकराचे अवतार मानले जातात. त्यांच्यासोबत म्हाळसा आणि बाणाई यांची देखील प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. या मंदिराच्या प्रांगणात एक प्राचीन वटवृक्ष आहे. अशा या भावपूर्ण प्रसन्न वातावरणात चांद पाटील यांच्या पत्नीच्या भाच्याच्या लग्नाची वरात येऊन थांबली. तरुण फकीराला बैलगाडीतून उतरताना पाहताच मंदिराचे पुजारी म्हाळसापती यांच्या मुखातून या साई हे उद्गार बाहेर पडले आणि हेच नाव बाबांनी शेवटपर्यंत धारण केलं.